अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करत आहे लेखक नारायण धारप लिखित कादंबरी ग्रहण, प्रकरण 2. घंटेच्या आवाजानं ती एकदम भानावर आली. सारंग उठून दार उघडत होता आणि त्याच्या मागोमाग जे गृहस्थ खोलीत आले तेच डॉक्टर असले पाहिजेत. छान झालं लवकर आलास ते शेखर, सारंग म्हणाला आणि मग स्नेहाकडे वळून म्हणाला, मिसेस पोद्दार, हे डॉक्टर देवधर आणि शेखर. या मिसेस पोद्दार, खरं तर यांच्यासाठीच तुला फोन करून बोलावून घेतलं. जरा बघतोस का? स्नेहाकडे जरा नवलाने पाहत शेखर तिच्या समोरच्या खुर्चीत बसला. स्नेहाला दिसलं की शेखर वर्णाने जरा सावळा होता, पण उंची मात्र भरपूर होती आणि शरीरयष्टी ही चांगली कमावलेली दिसत होती. त्या दोघांच्या शेजारी एक खुर्ची ओढून घेत तिच्यात सारंग बसला. शेखर, आता मी काय सांगतो ते ऐक. मागाहून तुला हवे ते प्रश्न विचार. तर हे बघ, या मिसेस पोद्दार आज संध्याकाळी सुमारे 6:30च्या सुमारास त्या आपल्या घरातून आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर पडल्या. आपल्या चौकात बेकरी आहे ना, तिथे त्यांनी पॅक खरेदी केला आणि त्या घराकडे परत आल्या. आता नीट ऐक हं. त्या घराकडे परत आल्या, पण त्यांना आपलं घरच सापडलं नाही. म्हणजे त्यांना आसपासच्या खुणा चांगल्या माहीत होत्या, पण ज्या जागी त्यांचा वाडा होता तिथे त्यांना आपली ही अपार्टमेंट बिल्डिंग दिसली. काय घडलं आहे ते त्या असं सांगतात. मी बाहेर निघालो होतो. आपल्या बिल्डिंगसमोरच्या फुटपाथवर त्या उभ्या होत्या, गोंधळलेल्या, घाबरलेल्या, शॉकमध्ये. गोरामोरा घामाने ओला झालेला चेहरा. एका नजरेतच समजलं की समथिंग इज रॉंग, समथिंग इज व्हेरी व्हेरी रॉंग. मी त्यांच्यापाशी गेलो. त्यांना काही मदत हवी का विचारलं. त्यांनी हीच हकीकत सांगितली जी मी आत्ता तुला सांगितली. तिथे रस्त्यावर काय करणार, त्यांना वर आणलं. आईनं एवढ्यातच कॉफी दिली. आल्यापासून अशाच बसल्या आहेत त्या. शेखर स्नेहाकडे वळा. पोतदार नाही का? मग हा सारंग सांगतो तसंच सर्व काही झालं आहे? हो, स्नेहा अगदी बारीक आवाजात म्हणाली. हो, आणखी एक सांगायचं राहिलं, सारंग म्हणाला. त्या रस्ता ओलांडत असताना एक वेगाने जाणारी गाडी त्यांच्या अगदी अगदी जवळून गेली. अगदी मृत्यूचा स्पर्श होऊन गेला असं त्या म्हणतात. हो, उत्स्फूर्तपणे स्नेहा प्रथमच बोलली. किती जवळून जावी? मला तर प्रत्यक्ष माझा मृत्यूच समोर दिसत होता. आठवण झाली तर अजूनही अंगावर शहारा येतो. कशी काय वाचले देवासच माहीत मी. शेखर, त्यांच्यापाशी तेवढी एक पर्सच आहे. काहीतरी 50-60 रुपये आहेत तेवढेच. त्यांना फोन नंबर विचारला. त्याने एक नंबर झटदिशी सांगितला. त्या नंबरावर फोनही केला, पण तो फोन पोद्दारांचा नव्हताच. आय सी, शेखर म्हणाला. मावशी, मी घरी फोन करतो. मी आज रात्री इथे जेवायला थांबतोय. जेवताना बोलूया. वाटलं तर मागाहूनही बोलूया. पण डॉक्टर, स्नेहा आवेगानं म्हणाली. स्नेहाबाई, मला माहीत आहे तुम्ही काय म्हणणार आहात ते. तुमच्या घरच्यांना काळजी वाटत असेल, हेच ना? मीही कबूल करतो. त्यांना काळजी वाटत असेल, पण या क्षणी तुमच्या हातात दुसरं काय आहे? तुम्हाला घर सापडत नाही. तुम्ही सांगता तो नंबर तुमच्या घरचा नाही आहे.
ठीक आहे, आपण ॲक्सेप्ट करू की काहीतरी घोटाळा झाला आहे. त्याचं स्पष्टीकरण शोधून काढू, त्याच्यावर काहीतरी इलाजही शोधून काढू. पण आधी शरीर तंदुरुस्त ठेवायला हवं ना. तुम्ही दुपारी एखादा कप चहा घेतला असेल? हो. त्यानंतर काही खाल्लत का? स्नेहाने मानच हलवली. नाही. मग 2 घास खाऊन घ्या. तुमचा डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला सांगतो, शरीराच्या गरजा आधी पुऱ्या करा, मगच मेंदू आणि मन तरतरीत होतील. पण ते तिकडे, तुम्ही कधी नाटक, सिनेमा, पार्टी, फंक्शनला गेला असताना तुमच्या पतिराजाने मुलांची देखभाल केली होती की नाही? हो, केली होती. मग आता त्यांचं ते पाहतील. ते त्यांच्या घरात आहेत. तिथे खाण्यापिण्याची, झोपण्याची सर्व काही सोय आहे. तुम्हीच अशा एकाकी उघड्यावर आहात. तुमची सोय तुम्ही पाहिली पाहिजे. स्नेहा काय बोलणार? शेखरने घरी फोन केला. मग सारंगच्या आईने आतून जेवायची हाक दिली. स्नेहा त्यांच्याबरोबर डायनिंग टेबलापाशी बसली. शेखर आणि सारंग दोघांनी आग्रह करून तिला काहीतरी खायला भागच पाडले. शेवटी तिला उमगलं. भूक हा शरीर धर्मच होता. शरीराची ती भूक भागवावीच लागणार होती. जेवण उरकल्यावर ती बाहेरच्या खोलीत आली. खुर्चीवर बसता बसता तिला एकाएकी जाणीव झाली, हे देशपांडे कोणाचे कोण? त्याने आपल्याला किती मदत केली आहे. त्यांचे रोजचे सर्व व्यवहार बाजूला ठेवून ते केवळ तिचीच सोय पाहत आहेत. आणि ही अशी माणसं की ज्यांना तिने आजवर पाहिलंही नव्हतं. अर्थात तिची परिस्थिती इतकी विलक्षण होती की काही काही गोष्टी तिला क्षम्य होत्या. पण आता जाणीव झाल्यावर तरी तिला त्यांचे आभार मानायलाच हवेत. समजा यांनी तिला वर आणलं नसतं तर तिची अवस्था काय झाली असती. घराचा आणि घरच्यांचा शोध घेत ती कुठे कुठे भटकली असती. आणि सगळीकडे दिवे मालवले, सगळी दारं बंद झाली, माणसाचे सर्व व्यवहार थंडावले म्हणजे रात्रीच्या वेळी ती कुठे जाणार होती. तिच्यासारख्या तरण्या बांड स्त्रीला रात्री कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं असतं. नुसत्या त्या विचाराने सुद्धा तिच्या अंगावर सरसरून काटा आला. सारंग आणि शेखर बरोबरच बाहेरच्या खोलीत आले. स्नेहा उठली. त्या दोघांना म्हणाली, मी जरा आत जाऊन येते हं. आणि ती स्वयंपाकघरात गेली. सारंगची आई मागचं आवरण्याच्या गडबडीतच होती. स्नेहाच्या पावलांचा आवाज ऐकताच त्या मागे वळून पाहू लागल्या. काही हवं होतं का? त्याने विचारलं. 50च्या आसपासचं वय, जगाचा भलाबुरा अनुभव घेतलेली स्त्री आता जराशी काळजीनं तिच्याकडे पाहत होत्या. पण चेहऱ्यावर राग नाही, नाराजी नाही. स्नेहा त्यांच्याजवळ उभी राहिली. काही हवं असलं तर सांगा ना, त्या परत म्हणाल्या. तुमचं नाव सुद्धा मला माहीत नाही, स्नेहा म्हणाली. आणि मला तुम्ही जन्मात पाहिलेलंही नाही, ना ओळखीची ना नात्यातली. पण तुम्ही माझ्यासाठी किती केलं आहे. सारंगनी मला वर आणलं नसतं तर माझी काय गत झाली असती. आपली खरी असहायता तिला त्या क्षणी जाणवली आणि त्याच्या डोळ्यात एकाएकी पाणी आलं. सारंगच्या आई एकदम पुढे झाल्या. त्याने तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवले आणि त्या म्हणाल्या, अहो, असा धीर सोडून कसं चालेल. हा माझा भाचा शेखर अगदी निष्णात डॉक्टर आहे बघा, अगदी गोल्ड मेडॅलिस्ट. आता खरंच काळजी करू नका. नकळत त्यांच्या आवाजात एक मार्दव मायेचा ओलावा आला होता. स्नेहाने एकदम त्यांना मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. दुःख, वियोग, विफलता, असहाय्यता आता ते आत मावेन असं झालं होतं. त्यांनीही आपले हात तिच्या भोवती घेतले. कदाचित स्त्रीचं दुःख स्त्रीलाच खरं समजत असावं. तिचा खांदा थोपटत त्या म्हणाल्या,
हे पहा, वेळ कठीण आली आहे खरी, पण असं धीर सोडून कसं चालेल? अडचणी तर यायच्याच, पण शेवटी देव आहे ना, तो काहीतरी मार्ग दाखवतोच. फक्त आपण निराश व्हायचं नाही. जरा मागं सरून स्नेहाने पदराने डोळे पुसले. तिला दाराकडे वळवीत त्या म्हणाल्या, चल आपण बाहेर जाऊ. आता या शेखरला चांगलं बजावून सांगते. यांचा काय प्रश्न आहे तो सोडव. चला. स्नेहा बाहेर आली. तिच्या मागोमाग सारंगची आईही आली. अजूनही तिला त्यांचं नाव माहीत नव्हतं. स्नेहा खुर्चीत बसल्यावर शेखर म्हणाला, स्नेहाबाई, सारंग आणि मी दोघांनी ठरवलं आहे, तुम्ही माझ्या नर्सिंग होममध्ये ॲडमिट व्हा. हां, पेशंट म्हणून नाही, ऑब्झर्वेशन खाली म्हणून ठेवणार आहे. तोच चांगला पर्याय आहे की नाही? तुम्ही इथे राहू शकत नाही. आता रात्री एखाद्या लॉज हॉटेलमध्ये जाणं अशक्य आहे. तुमच्यापाशी सामान नाही, पैसे नाहीत. सगळं जरा अवघडच आहे नाही का? आणि तुम्हाला ऑब्झर्वेशन खाली खरोखरच ठेवायला हवं. गुंता कोठे झाला आहे, कसा झाला आहे, सोडवता येईल का हे पाहायला हवं नाही का? दोन्ही हात असहाय्यपणे पसरून स्नेहा म्हणाली, माझ्यापाशी काही नाही, पैसे नाहीत, कपडे नाहीत. जरा हसत शेखर म्हणाला, ही तुमची घरची साडी का? विषय इतका अनपेक्षितपणे बदलला गेला होता की क्षणभर स्नेहाला काय बोलावं ते सुचेच ना. हो, ती म्हणाली, सहज 400-500ची असेल. हो. मग घरी अशी साडी वापरणारी स्त्री गरीब आहे, तिच्यापाशी पैसे नाहीत असं कोण म्हणेल? हे एकदा तुम्ही कोण कुठे असता याचा शोध लागला की मग बिलाची काळजी मिटेल, हो की नाही? आणि मग हात हवेत उडवून तो म्हणाला, ही वेळ त्या फालतू गोष्टींचा विचार करण्याची नाही. आधी तुम्हाला मदतीची आवश्यकता आहे, ती मिळायलाच हवी. मी हॉस्पिटलमध्ये फोन केला आहे. चला चला माझ्याबरोबर. तिथं तुमच्यासाठी खोली तयार झाली असेल. खरंच जा, सारंगची आई म्हणाली. उद्या आम्ही येतोच, नाहीतरी रविवारच्या आमच्या गाठीभेटी असतातच. जा. स्नेहाने टिपायावरची पर्स हातात घेतली. 2-2.5 तासातच तिला ही माणसं किती जवळची वाटायला लागली होती. तिने चटदिशी सारंगच्या आईला वाकून नमस्कार केला. जाते मी, ती म्हणाली आणि शेखर मागोमाग बाहेर पडली. गाडी आवारात शिरली. मागावून तिला समजलं, शेखर त्याच इमारतीत वेगळ्या भागात राहत होता. हॉस्पिटल खऱ्या अर्थाने नर्सिंग होम होतं. ऑपरेशन थिएटर वगैरे काही नव्हतं. 6 खोल्या होत्या, त्यापैकी 2 सिंगल होत्या. त्यापैकी एका सिंगल रूममध्ये तिची सोय केली होती. ती खोलीत आली. तिच्या मागोमाग शेखरही आला. स्नेहाबाई, तो म्हणाला, मी आता तुम्हाला एक जरा स्ट्रॉंग सिडेटिव्ह देणार आहे. तुमच्या मनाची अवस्था या क्षणी अशी आहे की साध्या झोपेच्या गोळीचा परिणाम होईल का नाही याची मला शंका आहे. आणि हा तुम्हाला जो शॉक बसला आहे ना, त्यावर त्या क्षणी तरी संपूर्ण विश्रांती हा एकच इलाज आहे. बोलता बोलता तो इंजेक्शन तयार करत होता. विचार करू नका म्हणणं सोपं असतं, पण नेमक्या त्याच विषयाकडे मनातले विचार वळतात आणि तुम्हाला काळजीचं कारण नाही असं कोण म्हणेल? या, करा हात पुढे. 40च्या आसपासच्या शेखरचं व्यक्तिमत्वच इतकं प्रभावी होतं की त्याचा शब्द मोडणंच अशक्य होतं. तिने आज्ञाधारकपणे डावा हात पुढे केला. खांद्यापाशी स्पिरिट लावून मग त्याने झटदिशी इंजेक्शन दिलं आणि ती दुखावलेली जागा चोळता चोळता तो म्हणाला, रात्री काही दूध वगैरे घेण्याची सवय आहे का? नाही, स्नेहा म्हणाली.
मग आता झोपा तर. त्यानेच पायगतीची शाल उचलून ती तिच्यावर पांघरली. हेच त्यांचं कसब आहे तिला वाटलं. एखाद्याला इतकं पेशंटसारखं वागवतात की त्याला खरोखरच वाटायला लागतं आपण पेशंटच आहोत. खरं तर तिला एका काळ्या सावलीखाली जाणीव झाकली गेली. तिला जाग आली तेव्हा खोली लख्ख उन्हाने उजळली होती. अपरिचित खोली, सगळंच अपरिचित. क्षणभर तिला कशाचा उलगडाच होईना. ती होती तरी कुठे? आणि मग आदल्या रात्रीच्या आठवणी धडाडत आल्या, एखाद्या पूर आलेल्या नदीसारख्या. ती एकदम पलंगावर उठून बसली. अरविंदा, मुन्ना, बेबी, त्याने रात्र कशी काढली असेल? ती इथे आरामात झोपली होती. तिकडे अरविंदा तिचा शोध घेण्यासाठी वन वन फिरत असेल, जीवाचा आकांत करीत असेल. आणि मग ती थकून परत आडवी झाली. झालं त्यात तिचा काय दोष होता? हे एखाद्या धरणी कंपासारखं होतं, एखाद्या वादळासारखं होतं, एखाद्या प्रलयकारी पुरासारखं होतं. वाटेतल्या सर्वांचा नाश करणारं. एकटा दुकटा माणूस त्याच्या या उत्पातापुढे काय टिकावं लागणार? दार उघडून डॉक्टर आत आले. तिला जागी पाहून ते म्हणाले, वाह, झाली का झोप? जवळजवळ 12 तास तुम्ही झोपेत होतात. आता खरं सांगा, काल रात्रीपेक्षा आता जास्त उभारी वाटते का नाही? तिला ते मान्य करावंच लागलं. तासाभरापूर्वी खोलीत डोकावून गेलो. तुम्ही अगदी गाढ झोपेत होतात, तेव्हा मग डिस्टर्ब केलं नाही. आता चहा नाश्ता पाठवून देतो आणि माझ्या मिसेसही तुम्हाला भेटायला येतील. डॉक्टर, नो ऑब्जेक्शन्स, डॉक्टर्स ऑर्डर्स, शेखर हसत म्हणाला. वैजू आली नाही तर ती माझी मावशी म्हणजे सारंगची आई. मला अशी काही झापेल की बोलता सोय नाही. सकाळी 7लाच तिचा फोन आला होता, तुमची चौकशी करत होती. तुम्ही सगळे किती चांगले आहात, स्नेहा भरल्या आवाजात म्हणाली. अहो, आजकाल माणुसकीच इतकी दुर्मिळ झाली आहे की असा नुसता माणूस धर्म दाखवला की नवलच वाटतं, अशी परिस्थिती आली आहे. बोलता बोलता त्याने तिचा हात हातात घेतला, नाडीचा अंदाज घेतला, गळ्यापाशी हात लावून पाहिला. जरासं फिवरिश वाटतं ना, त्याने विचारलं. हो, खरं तेच सांगायला हवं होतं. बरं झालं की नाही ते आणलं ते. आता खरोखरच रेस्ट घ्या. चहा नाश्ता झाला की नीट तपासणी करतो. वाटलं तर एखादी गोळी देईन. मी जाऊ? बाहेर जाता जाता त्यांनी मागे दार लोटून घेतलं. या जागेत तिला किती सुरक्षित वाटत होतं. काल जर त्या सारंगची गाठ पडली नसती तर. विचार करायचा नाही म्हटलं तरी मनाला कोण अडवणार? मनचक्षूंसमोर नाचणारी, भेडसावणारी भयानक दृश्य कशी पुसून टाकणार? आता आपल्याला एकटीला हे सहन करणं अशक्य आहे असं वाटायला लागलं. तेवढ्यात खोलीचं दार उघडलं. आत आल्या त्या डॉक्टरांच्या पत्नीच असल्या पाहिजेत. वयाने 35च्या आसपास असतील. चेहरा सामान्यच होता, पण किती हसरा होता. त्या येऊन सरळ कॉटवरच तिच्या शेजारी बसल्या. स्नेहा काहीतरी बोलणार होती, पण त्यांनीच हात वर करून तिला गप्प केलं. डॉक्टरांनी मला अगदी सर्व काही सांगितलेलं आहे, तेव्हा प्लीज कोणताही खुलासा नको, स्पष्टीकरण नकोत आणि आभार नकोत. समजलं? चेहऱ्यावरच्या हास्याने या कडक शब्दांची धार पार बोथट होत होती. स्नेहाताई, काही काही वेळा खरोखरच निष्काम कर्मात काय आनंद आहे याचा अनुभव येतो. ही ती वेळ आहे. समजलं? दारावर टकटक झाली. त्या उठत म्हणाल्या, आलेली दिसते. दार उघडताच कामावरची बाई आत आली. तिच्या हातात ट्रे होता, चहाची किटली होती. वैजयंतीने कॉटपाशी एक पत्र्याचं स्टूल ओढलं.
याच्यावर इथे ठेव, तिने बाईला सांगितलं. ट्रेवर 2 झाकलेल्या डिशेस होत्या, कप बशा होत्या. घ्या, मी पण तुमच्याबरोबर नाश्ता करणार आहे, उठा, वैजयंती म्हणाली. स्नेहा उठून बसली. डिशमध्ये गरम गरम सांजा होता. वैजयंतीने डिश तिच्या हातात दिली. त्यांनी एवढ्या अगत्याने आणलेली डिश, त्यांच्या भावनेचा अवमान करायला नको म्हणून तिने डिश हातात घेऊन खायला सुरुवात केली. मग तिला जाणवलं, आपल्याला खरोखरच भूक लागलेली आहे. सांजा झाला, मग कपभर चहा झाला. हातातला कप खाली ठेवता ठेवता वैजयंती म्हणाली, माझं नाव वैजयंती. हॉस्पिटलला लागूनच आमचा ब्लॉक आहे. जरा प्रकृती सुधारली की घेऊन जाईन. जरा हसत ती म्हणाली, खरं तर तुमची अधिक ओळख करून घ्यायची होती, पण डॉक्टरांनी बजावून सांगितलं आहे, छंद, आवडीनिवडी, शिक्षण कशा कशा संबंधात काही विचारायचं नाही म्हणून. तेव्हा आता एवढीच ओळख. मग ती उठली आणि हे पहा, बाईबरोबर कपडे पाठवते आहे. साडी, ब्लाऊज, सगळे कपडे. तुमच्या अंगावरच्या कपड्यांशिवाय दुसरे तुमच्यापाशी नाहीत, डॉक्टर म्हणत होते. हो ना? स्नेहाने नाईलाजानेच मानेनेच हो चिखून केली. जाऊ आता, म्हणून ती खोली बाहेर गेली. 15-20 मिनिटांनी शेखर खोलीत आला. काय म्हणताय, नाश्ता झाला का? हो. या बरं माझ्याबरोबर, जरा तपासून पाहूया. त्याच्या मागोमाग ती एक्झामिनेशन रूममध्ये गेली. शेखरने तिची पल्स, टेम्परेचर, ब्लड प्रेशर, घसा, जीभ, पोट सर्व काही नीट तपासलं. जरा एक्झॉशन आहे, बाकी काही दिसत नाही. हातावर स्टेथोस्कोपची चकती आपटत शेखर म्हणाला, पण खरी तक्रार वेगळीच आहे नाही का? आणि मला नाही वाटत ती गोळ्या इंजेक्शन यांनी दूर होण्यासारखी आहे. स्नेहा, सगळं जरा धीराने घ्यायला हवंय. उतावीपणा करून चालणार नाही, कारण हा मोठा विलक्षण गुंता आहे. तू आता खोलीत जा आणि पडून राहा. ही गोळी पाण्याबरोबर घे. 11:30 माझा राऊंड पुरा होतो, मग मी तुझ्या खोलीत येणार आहे. आणि आपल्याला दोघांना पुरून उरेल इतका विचार मी करतो आहे. तेव्हा तू आपलं डोकं विनाकारण शिनवून घेऊ नकोस. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच, तसंच याही प्रश्नाला असणार आहे. मात्र धीराने घ्यायला हवं आणि संपूर्ण सहकार्य हवं. ठीक आहे, तर आता गेलीस तरी चालेल. शेखरने दिलेली गोळी हातात घेऊन स्नेहा खोलीत आली. तिने पाण्याच्या घोटाबरोबर गोळी घेतली आणि ती पलंगावर पडून राहिली. धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो. आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.